साठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे। तुमच्या बँकेच्या खात्यावरती 2-2 हप्ते एकत्रितपणे सोडण्याचा हा सर्वात मोठा निर्णय मानावा लागेल। जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर तुम्हाला पण हा व्हिडिओ पूर्ण बघणं अतिशय गरजेचे आहे। तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता 2 हप्ते म्हणजेच की 3000 रुपये एकत्रितपणे सोडण्याचा हा सर्वात मोठा निर्णय मानावा लागेल। जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला असेल, जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर तुम्हाला घाबरायची गरज नाही आहे। तुमची चिंता या ठिकाणी पूर्णपणे मिटवली गेलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आली असून त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याच्या प्रक्रियेला आता गती मिळालेली आहे। जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला असेल, जर तुम्हाला पण रेग्युलरली लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत असेल तर तुम्हाला आता रक्षाबंधन निमित्त पूर्णपणे 2 हप्ते एकत्रितपणे मिळणार आहे। त्याचबरोबर देखील ज्या महिला अपात्र झाल्या आहे अशा महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता त्या महिला पण पात्र होणार आहे। त्यासाठी काय काम करावे लागेल ते आपण व्हिडिओमध्ये बघूया। त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्हाला देखील पूर्णपणे करावंच लागेल। तर चला आपण या ठिकाणी बघू 2-2 हप्ते लाडक्या बहिणींना या हप्त्यामध्ये मिळणार आहे। आजपासून या हप्त्याच्या वितरणाला गती मिळालेली असून आज उद्या परवा अशा या 3 दिवसामध्ये बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती रकमेला जमा होण्यास सुरुवात देखील करण्यामध्ये येणार असून मान्यता देखील मिळालेली आहे। आपण या व्हिडिओच्या अंतर्गत या ठिकाणी बघायचा प्रयत्न करणार कोणत्या बहिणींना किती रुपये आणि त्या बहिणींना काय करायचे आहे। ज्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या, त्या बहिणींना अपात्रतेचा शिक्का लागला होता, अशा बहिणींनी काय केलेलं काय केल्याने त्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होईल पूर्णपणे अपडेट आपण या ठिकाणी बघू। आता या 25 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पूर्णपणे खुश करण्यामध्ये आलेलं आहे। आता या 25 जिल्ह्यामध्ये 3000 रुपये सोडलेले आहे। कोणत्या 25 जिल्ह्यात 3000 सोडले आपण लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून बघू। त्यासाठी या ठिकाणी बघत चला। आता जर तुम्ही पण याच 25 जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला पण घाबरायची गरज नाही आहे। तुम्हाला पण पूर्णपणे देखील 2 हप्ते एकत्रितपणे मिळणार आहे। 1500 रुपयांचा एक हप्ता तर 1500 रुपयांचा दुसरा हप्ता असे तुमच्या खात्यावरती 3000 रुपये सोडण्यामध्ये येणार आहे। जर तुम्ही पण लाडक्या बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर तुम्हाला ही रक्कम मिळेल, पण जर तुम्ही पण पात्रतेच्या यादीतून अपात्रतेच्या यादीमध्ये गेलेला असाल म्हणजेच की तुम्हाला 2 ते 3 महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नसेल तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय आनंदाची मानावी लागेल। आता पूर्णपणे राज्य सरकार मोठा निर्णय घेतला। माजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पूर्णपणे पात्र महिलांसाठी ही कामे महत्त्वाची सांगितलेली आहे। ज्या लाडक्या बहिणींची ही कामे पूर्ण असतील अशा लाडक्या बहिणींना रक्कम आता पुन्हा द्या। जर तुम्ही पण अपात्र ठरत असाल, जर तुम्हाला पण लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत नसेल तर तुम्ही पण ही 2 कामे करा, तुम्हाला पण नक्कीच हप्ता मिळेल। आता या ठिकाणी लक्ष द्या। आपण ते 25 जिल्ह्यात या ठिकाणी बघणार, ज्या 25 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिशय आनंदाची ही बातमी म्हणावी लागेल। त्यांच्या खात्यावरती आता रक्कम जमा होण्यास पूर्णपणे मार्ग मोकळे झालेले आहे। जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल आणि तुमचा पण जिल्हा याच 25 जिल्ह्याच्या यादीपैकी कोणता तरी एक असेल तर तुम्हाला पण चिंता करायची गरज नाही। तुमची चिंता आता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे। आता हे 25 जिल्हे कसे बघायचे आहे तर कमेंट करा तुमचा जिल्हा कोणता आहे। त्या कमेंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कळवू की तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी येतं की नाही येतं। तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी येत नसेल तर तुम्हाला दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा करावी लागणार। आज उद्या परवा या 3 दिवसामध्ये फक्त या 25 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम पडणार आहे। आता महत्त्वाची बातमी, महत्त्वाची अपडेट म्हणजे जर तुम्ही अपात्र ठरत असाल तर तुम्ही पण ही 2 कामे केली तर तुम्हाला पण अपात्रतेच्या यादीमधून पात्रतेच्या यादीमध्ये फेकले जाईल आणि तुमच्या खात्यावरती याच महिन्यामध्ये 3000 रुपये 2-2 हप्त्याची रक्कम पडेल। तर लवकरात लवकर जाऊन ही 2 कामे जर तुम्ही केलेले नसेल तर लवकरात लवकर करा, अन्यथा तुम्हाला पण बाद देखील केलं जाईल। पहिलं महत्त्वाचं म्हणजे ई-KYC तुम्हाला करणं अतिशय गरजेचे सांगितलेले आहे, त्यामुळे तुम्ही पण लवकरात लवकर जाऊन ई-KYC करावी, अन्यथा बाद तुम्हाला केलं जाईल। दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुमचा आधार तुमच्या बँक खात्याशी लिंक असणं गरजेचे असल्या कारणामुळे तुम्ही पण ते लवकरात लवकर लिंक करावे। भेटूया अशाच महत्त्वाच्या अपडेट्स, त्यासाठी व्हिडिओला लाईक नक्की करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। महत्त्वाचे काम आहे करून टाका, त्यांना विसरू नका। धन्यवाद।